शांताराम काका, मग फवाऱ्याला माणसं पाहत होते त्या दिवशी, तर तुम्हाला फवारा मारायला माणसं भेटले का? हो राजा, याची बहीण, माणसं पाहून राहिलो मी फवाऱ्याले, तर फवाऱ्याले माणसं भेटूनच नाही राहिले. ते कैलासचं पोरगा आहे ना, ईशा नावाचं, ते मारते ना फवारा, त्याच्यापाशी पंप आहे, सगळंच आहे, मस्त मारते पोरग, लयच कामाचं आहे. हो, हे पहा, दुसऱ्याच्या इकडे बोटं दाखवते, पण याच्या इकडला गडी एक बी नाही देईन तुम्हाला. असं आहे शांताराम भाऊ हे. हो ना राजा, आपल्याला काही धारी गुणच नाही, आणि आपण काही स्वतः 90 पेत नाही, दुसऱ्याला काही पाजत नाही. आपला दोस्ताना कसा बाहेरच्या बाहेर असते, घरापर्यंत नाही, त्याच्यानं आपल्याला कोणी धारी गुणच नाही. आता माईकडचे गडी माईकडे चालूच आहे, मी कसे फवारे बंद करू? आणि तुम्हाला पाहिजे एक माणसानं भागत नाही, तुम्हाला 2-4 माणसं पाहिजे, तरी तुमचे फवारे होईन. एवढं मोठं वावराचं फवारे पाहिजे म्हणजे काही मामूली गोष्ट आहे का? बरं, कोणतं तणनाशक मारावं, काय मारावं? सोयाबीनात कोणतं तणनाशक मारावं, पराठीत कोणतं मारावं? याचे काही कंपन्याचे नाव असेल तर सांग ना राजा. आता या म्हाताऱ्या माणसाला विचारावं कोणते तणनाशक मारावं, काय मारावं? कंपन्याचे नाव तर आपल्याला माहीत नाही. जरी आपल्या कोणत्या कंपन्या आपल्यापर्यंत औषधाचे नाव देईन तरी आपण सांगू. म्हणजे का आतापर्यंत औषध मारतात ते बगर कंपनीचेच मारले का? बरं, आमच्या टायमात तर फवारे काही नव्हते. हे आम्ही धडधड निंदून टाकत जाऊ, मस्त मशागत होत जाय. या तणनाशकनं काय होऊन राहिलं, साऱ्या जमिना उतरून राहिल्या, ते कोणाच्या लक्षातच नाही येऊन राहिलं. सगळं कसं आहे, लोकायले आता फटाफट पाहिजे कोणते बी. हो ना गणपत भाऊ, आता हे कसं झालं, सगळ्याले शॉर्टकट पाहिजे कोणते बी. बाया भेटत नाही म्हणते. आता पूर्वी का बाया भेटतच नव्हते का? पण निंदल्यानं कसं होते, एक डवऱ्याचा फेर बसल्यासारखा होते. तणनाशक मारल्यानं काय, सारी जमिनीची झक मारल्या जाऊन राहिली, तरी लोक तणनाशकच भिडून राहिले. असं करा गळ्या, जे नवीन कंपनीचं औषधं निघते ते मारावं. पहिल्या 1-2 वर्षात रिझल्ट चांगले राहते. औषध कोणतं मारायचं, तणनाशक कोणतं नाही, ते आपल्या शेतामध्ये गेल्यावर आपण पहिले पाहायचं, या औषधानं कोणतं तण मरते आणि आपल्या शेतामध्ये कोणतं तण आहे, त्या हिशोबानं आपल्याला त्या तणनाशक ठरवा लागते. नाही तर काय फुकट हजामत होते. हो सकारामजी, तुम्ही म्हणता ते पट्टे, पण वावरात नाही काय, कोंबडेन कड्डून जास्त लयाण गवत हेच निघते. त्या हिशोबानं मी दरवर्षी मारतो, तर कड्डू मरतच नाही. ते काल्या पोरगं सांगत होतं, कड्डूवर त्याच्यापाशी कोणतं तरी औषध आहे, ते डब्बा होता, त्याच्यावर येडक्याचं होय का कायचं तरी चिन्ह होतं, नाव तर मला माहीत नाही. त्याला विचारा तुम्ही शांताराम भाऊ. आणि चहा किती बनवायचा? चहा बनव ना 2-4 कटिंग, अजून 1 कटिंग बनव जास्तची. बरसात पाण्याचा तर लयच चालत असन धंदा. आता दिवसभराचे कामा धंद्याहून थकून आले का लोक चहा प्यायला इथंच येत असन. हो, आता धंदा याचा चांगलाच चालते. धंद्याचे पैसे झाले का हे प्रधानमंत्र्याच्या निवडणुकीलाच उभं राहणार आहे. म्हणजे एक चायवाला प्रधानमंत्री बनला तर सगळेच बनते का? हो, तसंच समजा लागेल आता. कुठे हो, काही टिंगल करता का चायवाल्याची? पंतप्रधान म्हणणं एवढं सोपं आहे का? एवढा पैसा कुठून आहे? मामांग कोण खर्च करणार आहे एवढा पैसा? मी तर याच्या आधीच तुमची गप्पा रंगली वाटते. आज मला जरा यायला उशीर झाला, वावरात फवारे होते ना. मग फवारे होते तर फवाऱ्याची माणसं झाली का रिकामी, का राहिला काही फवारा? मग आता फवारा आता काल परवाचपासून चालू झाले, आणि माय माणसं कशी आहे, माय पुरा फवारा झाल्याशिवाय कुठे जात नाही. त्याला वरून रोज तर आहेच आहे, पण वरून खर्च पाणी बी आहे, म्हणून ते टिकून राहते. हो, वर खर्च पाणी करावं लागते वाटते, वर नाही खर्रा पाणी काही नाश्ता असंच ना? हो ना, त्याला खर्च पाणी केल्याशिवाय ते कामावर टिकून नाही राहत ना. खर्च पाणी करावं लागते. कसं आहे, गाट्या पाण्यात धावते, जरासे हात पाय रातच्याने तोडते, जरासे गोया औषध पाणी द्यास लागते त्याला. औषधाची लिस्ट करावंच लागते पहा, कोणते औषधं मारायचे, काय मारायचे, कोण्या रोगावर कोणतं औषध टाकायचं, काय टाकायचं, याची माहिती आपल्याला घ्यास लागन, त्याच्याशिवाय जमणार नाही. औषधाची माहिती आपल्यापर्यंत आली का आपण सांगू शकतो कोणतं औषध टाकायचं, कोण्या रोगावर कोणतं औषध चांगलं आहे, कोणतं खत चांगलं आहे, कोणतं नाही, हे आपल्यापर्यंत आलं का आपण सांगू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर या चाय टपरीवरली चर्चा आता इथंच थांबू. आता मला जा लागन, फवाऱ्याला माणसं पास लागन बाबा, कुठून ना कुठून 4-5 जण. उद्या मी कोण्या हलतीत फवारा चालू करतो. चंद्रकांत भाऊ, चहा घेता का? मग हे चालली आता याची बैठक कुठून राहिली, तुम्ही घेता का चहा? नाही बा, बैठक खलासून राहिली, मग काय चहा घेतं, मी घरूनच पिऊन आलो. आता मला यायला उशीर झाला थोडासा आज बैठकवर. आता शांताराम बहीण इकडे येऊन राहिला, नक्कीच त्याला माहीत पडते आज माय फवारणी होते. झालं वाटते फवारून, आज गडी होते वाटते रिकामे. हे तर काही बोलूनच नाही राहिला. बहुतेक याच्या गडी रिकामे होईन तरी म्हणून आपल्याला नाही बापा आज होणारच नाही. कुठे बा, अजून तर खूप वावर राहिले फवाराचे, आणि गडी कसे रिकामे होय. यानं तर मला पाणी नव्हतं दिलं, काही नाही, पाणी मागत जाऊ तर पाणी नाही दिलं, मी गडी देतो पाहिले आज. नाही आपल्या गडी रिकामे होतच नाही.
मला माहीत आहे चंद्रभानजी तुम्ही गडी देणार नाही म्हणून. मी तर करूनच म्हणा कुठून ना कुठून, काहून का तुमच्या मनात राग असेल ना, मी पाणी दिलं नाही तुम्हाला उन्हाळ्यातनी. तसं नाही शांताराम, तसं नाही. कसं आहे, माय पूर्ण झालं तरीच मी तिला देईन ना. हां, का माय ठेवून राहू देऊन तुला देऊ, असं करून तर कसं जमन? मला बी थोडासा स्वार्थ आहेच ना. हां, माय फवारा होईल तरीच मी तुला देईन. आज होते गडी कामे, पण ते पहिला फवारा बसूचा काही जमलाच नाही. पहिला फवारा जमला नाही म्हणून आता अजून डबल फवारा मारा लागते. म्हणजे अजून 2-3 दिवस गेले त्याच्यात, औषध गेली. हां, तुला असंच पाहिजे. तू डास धरून ठेवतो ना, तुला असंच पाहिजे. कोणाच्या लांगा कोराचं, कोणाचं काही कोराचं, म्हणून हे सगळं असं होते. याला गडी द्यायला लागन बा. कसं आहे, गरिबाचं आपलं नुकसान, याचं नुकसान. ते तसं आपण शेतकरी जर एकामेकाचा काट करत राहिलो तर जमणार नाही. एकामेकाला मदत करावंच लागते शेतकऱ्यांना. तर याला गडी द्यायच लागन, काहीतरी विचार करावंच लागन. मी विचार करतो, भलाही माय 2 दिवस मागं ठेवतो, पण मी गडी देतो तुम्हाला. पण जरासं आमच्यावर लक्ष असू द्या. फवाऱ्या दिवाऱ्याची माहिती आम्हाला बी देत जा. तुम्ही हा चतुर कास्तकार, तुम्हाला सर्व औषध पाण्याचं माहीत राहते. आम्हाला बी जराशी माहिती देत जा. काय चतुर कास्तकार म्हणतो राजा मले? मायाबीन तणनाशक मारलं राजा, कड्डू नाही मला वावरातला. कड्डू ते लंबे लंबे तुरे असते ते काय म्हणते त्याला, तर कड्डूच आहे ना, ते मेलच नाही तणनाशक. आणि मला अजून डबल मारा लागून राहिलं म्हणून मी माणसं पाहून राहिलो. शांताराम काका, काकूचा निरोप आहे तुम्हाला. घरी जेवायला बोलावलं. अबाय पाण्याचं बाहेर फिरू नका म्हणते. एक तर तुम्ही छत्री नाही नेली म्हणे. तिला डब्बा घेऊन बोलावलं होतं ना वावरातनी, ना आता मला घरी बोलावते. आता घरी जावं लागेल टंग 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 टंग. आता इथं का जंगलातनी गडी माणसं भेटत असते का? पण मी 2 दिवसात पाहतो तुम्हाला गडी देतो. पण आमच्यावर लक्ष असू द्या. गडी म्हणता तर मग इथं धानुऱ्याला जावं लागत होतं. नाही तर इथं पोहा आहे, पोह्याले उंबरडा आहे, तिथून नाही तर समठाणा आहे, रामगाव आहे, गंगापूर आहे, कामटवाडा आहे. इथं बरेच तर गडी आहे. इकडे आकतवाडा आहे, झडगा आहे. इकडे बी गडी पाहून आणायचे नसते का? एकाच गावाच्या भरोशावर होत असते का? हां, गडी पाहा लागते, ते गडी भेटते. तुम्ही बसले चंद्रभानजींच्याच मागं, त्याचं होईन तेच देईन ना तुम्हाला गडी. तू म्हणतो ते बरोबर आहे, पण मला नाही चालत आहेत मोटरसायकल ना काहीच राजा. हां, मी पैदल कुठे फिरू? तूच पाय ना, भेटन गडी तर तुला कमिशन देतो बा. मी उद्या सांगतो त्या काल्या फिरत राहते का नाही, तर पाहते मग गडी भेटले कुणी भेटो, इकून भेटो का तिकून भेटो, जिकून गडी भेटले तिकून फवारा मारून घ्या. ते तर होणारच आहे. आता कुकुने भेटो गडी मारून घ्या लागते फवारा. हे ट्रॅक्टरचा फवारा चालत नाही ना आता, नाही तर भोसूचा धडा मारून घेतला असता, पण ते जमत नाही. कसं आहे शांताराम काका, लाडली बहीण योजनेच्यानं सारे लोक कसे कामोकामी गुंतले आहे. त्याच्यानं 10 माणसं आहे तर त्याच्यातलं 1 आणि 2च माणसं कमी आहे. तू म्हणतो हे बरोबर आहे, गडी तर भेटूनच जाईल मित्र हो. तुम्ही काहीच काळजी नको करू. तुम्ही गडी काही पाहू नका माझ्यासाठी, मी पाहतो बरोबर. पण हे व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा या चॅनलला. तुम्ही सबस्क्राईब केले का तुम्ही या चॅनलचे सदस्य बनून जाल. जेव्हा बी व्हिडिओ आम्ही अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.